Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the causes of autoimmune diseases. In a previous lecture, we have already discussed about the type of autoimmune diseases as well as the example of systemic and organ-specific autoimmune diseases. Today, we are going to discuss about the causes of autoimmune diseases. There are various mechanisms or causes which activate the autoimmune diseases. त्यातलं पहिलं रिझन आहे ड्यू टू द रिलीज ऑफ sequestered or hidden antigen autoimmune diseases are observed or get developed. आता सिक्वेस्टेड और हिडन अँटीजन और सिक्वेस्टेड अँटीजन कोणाला म्हणतात तर आपल्या बॉडीमध्ये देर आर सर्टन सेल्फ अँटीजन्स which are present and they are not accessible to the immune system and therefore they are known as a sequestered antigen. आपल्या बॉडीमध्येच असे काही अँटीजन आहेत की जे आपल्या स्वतःच्याच इम्यून सिस्टीमला कधीच एक्सपोज झालेले नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की आपली इम्यून सिस्टीम आपल्या स्वतःच्या अँटीजनच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्स का डेव्हलप करत नाही? बिकॉज आर इम्यून सिस्टीम हॅव ॲबिलिटी टू डिस्क्रिमिनेट बिटवीन द सेल्फ अँड नॉन सेल्फ. आपलं स्वतःचं अँटीजन कुठलं आहे आणि फॉरेन अँटीजन कुठलं आहे यात ती डिफरन्शिएट करू शकते. आणि हे डिफरन्शिएट ती कसं करते तर ऑल दोज अँटीजन विच गेट एक्सपोज टू द इमॅच्युअर इम्यून सिस्टीम. आर इम्यून सिस्टीम कन्सिडर्ड ऑल सच अँटीजन ॲज अ सेल्फ अँटीजन अँड लाईफलॉंग ती त्याच्या अगेन्स्ट कधीच इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप करत नाही. म्हणजे जे अँटीजन आपल्या इमॅच्युअर इम्यून सिस्टीमला एक्सपोज झाले होते त्या सगळ्या अँटीजनला आपली इम्यून सिस्टीम काय कन्सिडर करते? सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करते. आपल्या बॉडीमध्ये असे काही अँटीजन आहेत की जे आपल्या इम्यून सिस्टीमला कधीही एक्सपोज होत नाहीत. कारण युजली त्या अशा कुठल्या ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहेत की तिथं इम्यून सिस्टीम आपली इझिली ॲक्सेसिबल इम्यून सिस्टीमला नाही आहेत. आपल्या इम्यून सिस्टीमला ते कधीही एक्सपोज होत नाहीत कारण ते क्लोज्ड सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. अशा सगळ्या अँटीजनला काय म्हणतात? सिक्वेस्टेड अँटीजन. ते आपल्या इम्यून सिस्टीमपासून लपून राहिलेत त्यामुळे त्यांना आपण म्हणतो हिडन अँटीजन. सो वेन ॲक्सिडेंटली इफ सच सिक्वेस्टेड अँटीजन गेट एक्सपोज टू द इम्यून सिस्टीम, समजा ॲक्सिडेंटली जर हे अँटीजन आपल्या इम्यून सिस्टीमला एक्सपोज झाले तर आपल्या इम्यून सिस्टीमसाठी ते फॉरेन आहेत. आपली इम्यून सिस्टीम त्यांना सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करत नाही कारण आपली इम्यून सिस्टीम कधीच त्यांना एक्सपोज झालेली नाही. तर जेव्हा असे सिक्वेस्टेड अँटीजन रिलीज होतात त्या अँटीजनच्या अगेन्स्ट आपली इम्यून सिस्टीम इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप करते. मग आपल्या स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन्स्ट जेव्हा इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप होतो आणि त्यामुळे ज्या कंडिशन डेव्हलप होतात त्यालाच आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसीज. सो असे सिक्वेस्टेड अँटीजन कोणते कोणते आहेत? तर देर आर व्हेरियस अँटीजन ज्याला आपण सिक्वेस्टेड अँटीजन म्हणतो. त्यातलं कॉमन एक्झाम्पल कुठले आहेत तर अँटीजन्स विच आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याला आपण म्हणतो मायलिन बेसिक प्रोटीन जे ब्रेनमधलं आहे ते, किंवा स्पर्म प्रोटीन असेल टेस्टिसमधलं की स्पर्म कुठे प्रेझेंट आहे? टेस्टिसमध्ये. आणि हे कधी डेव्हलप होतात? डेव्हलप ओनली ॲट द प्युबर्टी. त्यामुळे आपल्या इमॅच्युअर इम्यून सिस्टीमला ते कधीही एक्सपोज होत नाहीत. आयलेन्स प्रोटीन असतील की क्लोज्ड आपण म्हणूयात की एन्व्हायरमेंटमध्ये आहेत आणि ते लेन्स प्रोटीन कधीही आपल्या इम्यून सिस्टीमला एक्सपोज होत नाहीत. त्यामुळे मायलिन बेसिक प्रोटीन असेल ब्रेनमधलं, स्पर्म प्रोटीन असेल टेस्टिसमधलं, किंवा आपण म्हणूयात आयलेन्स प्रोटीन असतील, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? सिक्वेस्टेड अँटीजनचे एक्झाम्पल आहेत. अँड ड्यू टू एनी इंजुरी म्हणजे आपण म्हणूयात इन केस ऑफ आयलेन्स प्रोटीन समजा ड्यू टू द डीप पेनिट्रेटिंग इंजुरीमुळे और ड्यू टू द कॅटरॅक्ट सर्जरीच्या वेळी समजा दीज लेन्स प्रोटीन गेट एक्सपोज्ड और रिलीज्ड इन द सर्क्युलेशन, त्यावेळी काय होणार आहे? आपली इम्यून सिस्टीम डेव्हलप द इम्यून रिस्पॉन्स अगेन्स्ट द लेन्स प्रोटीन. सिमिलरली स्पर्म अँटीजनच्या केसमध्ये इफ द स्पर्म अँटीजन इट एंटर इन टू द सर्क्युलेशन during the vasectomy, then such type of release of a sperm induces the immune response against the sperm protein. Then myelin basic protein, it is related with the brain. मग मायलिन बेसिक प्रोटीन जर समजा ब्लड ब्रेन बॅरियरमुळे कधीच आपली इम्यून सिस्टीम आपल्या ब्रेनमधल्या मायलिन बेसिक प्रोटीनपर्यंत पोचत नाही. सो ड्यू टू द रिलीज ऑफ द मायलिन बेसिक प्रोटीन काय होणार आहे तर मायलिन बेसिक प्रोटीनच्या अगेन्स्ट
इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप होतो. इन केस ऑफ हार्ट मसल, हार्टमधले काही मसल्स आहेत की जे नेहमी आपण म्हणूयात की सिक्वेस्टेड असतात. सो ड्युरिंग द मायोकार्डियल इन्फार्क्शन, म्हणजे आपण ज्याला म्हणतो हार्ट अटॅक, कधी कधी काय होतं, इट लीड्स टू द रिलीज ऑफ द हार्ट मसल अँटीजन इन द सर्क्युलेशन, आणि त्यावेळी मग काय होणार आहे, दे डेव्हलप द प्रोडक्शन ऑफ auto antibodies. So due to any reason, if such sequestered antigen get released into the circulation or if get exposed to the immune system, our immune system produces the immune response against all such sequestered antigen. So the first reason of autoimmune disease is the release of the sequestered antigen. Similarly, due to the formation of the neoantigen also, the autoimmune diseases get developed. आता फॉर्मेशन ऑफ न्यू अँटीजन म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यावर प्रेझेंट असलेल्या सगळ्या अँटीजनला जेव्हा आपली इम्यून सिस्टीम एक्सपोज होते त्यावेळी त्या सगळ्यांना ती काय म्हणून कन्सिडर करते, सेल्फ अँटीजन म्हणून कन्सिडर करते. पण कधीकधी ड्यू टू सर्टन फॅक्टर्स हे जे प्रोटीन्स आहेत किंवा आपल्या सेलच्या सरफेसवरचे जे अँटीजन आहेत त्यांचं जेव्हा स्ट्रक्चर बदलतं, स्ट्रक्चर अल्टर होतं, त्यामुळे नवीन स्ट्रक्चर किंवा अल्टर स्ट्रक्चर असलेले जेव्हा अँटीजन्स तयार होतात तशा अँटीजन्सला आपण काय म्हणतो, न्यू अँटीजन. नवीन अँटीजन जे अराईज झालेत, नवीन तयार झालेत, त्यांना आपण न्यू अँटीजन म्हणतो. आणि अशा न्यू अँटीजनमुळे सुद्धा ऑटोइम्यून डिसीजेस डेव्हलप होतात. मग आता ही न्यू अँटीजन कशामुळे तयार होतात, देर आर व्हरायटी ऑफ वेज विच लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ न्यू अँटीजन. वेगवेगळ्या मेकॅनिझममुळे हे न्यू अँटीजन तयार होतात. त्यातले काही मेकॅनिझम आहेत लाईक ड्यू टू द फिजिकल एजंट. फिजिकल एजंट म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमधला सेल कधी काही फिजिकल एजंटला लाईक काही लाईट रेजला जर एक्सपोज झाले, सो इरॅडिएशन ऑफ लाईट अल्टर्स द स्ट्रक्चर ऑफ सर्टन सेल प्रोटीन, त्यामुळे आपण म्हणूयात की नवीन अँटीजन तयार होईल. और ड्यू टू द सर्टन कोल्ड कंडिशन, और आपण म्हणूयात की टेम्परेचरमध्ये बदल झाला, रेडिएशनला जर आपली बॉडी एखाद्या एक्सपोज झाली तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्या बॉडीमधल्या काही सेलवरच्या प्रोटीनचं स्ट्रक्चर बदलतं, नवीन अँटीजन तयार होतात, त्यावेळी आपण म्हणतो न्यू अँटीजन तयार झाले. आणि हे कशामुळे झाले, तर काही फिजिकल एजंटमुळे झाले. Similarly, certain chemical agent also develop the new antigen or alter the structure of antigen. आपण ह्याचं एक्झाम्पल बघितलं की ड्रग इंड्युस्ड हिमोलॅटिक ॲनिमिया असेल, त्यात आपण काय म्हटलं की सर्टन ड्रग्स वेन बाइंड विथ द सेल प्रोटीन, आपल्या सेलवरच्या सरफेसवरच्या प्रोटीनला जाऊन जेव्हा हे ड्रग बाइंड होतात त्यावेळी ते काय करतात, दे अल्टर द स्ट्रक्चर ऑफ दॅट प्रोटीन. सो बाइंडिंग ऑफ सर्टन केमिकल्स, बाइंडिंग ऑफ सर्टन ड्रग, दे प्रोड्यूस द और दे अल्टर द स्ट्रक्चर ऑफ अँटीजन, ज्याला आपण म्हणतो न्यू अँटीजन. आणि हे आपण बघितलं की ड्रग इंड्युस्ड हिमोलॅटिक ॲनिमियामध्ये ही जी ऑटोइम्यून डिसीज आहे ही होते कशामुळे, ड्यू टू द अल्टर्ड स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBCs. न्यू अँटीजन आणखी कशामुळे तयार होतात, तर सर्टन बायोलॉजिकल एजंट लाईक मायक्रोबियल एजंट्स असतील किंवा इंट्रासेल्युलर व्हायरसेस असतील. ते व्हायरसेस काय करतात, इंट्रासेल्युलर व्हायरसेस म्हटलं आहे, दीज इंट्रासेल्युलर व्हायरसेस, when these viruses multiply inside the cell, आपल्या नॉर्मल सेलवर ते स्वतःचे काही व्हायरल प्रोटीन काय करतात, एक्सप्रेस करतात. सो ऑल सच व्हायरल प्रोटीन्स विच आर एक्सप्रेस्ड ऑन द सर्फेसेस ऑफ अ व्हायरस इन्फेक्टेड सेल, ऑल दीज प्रोटीन्स आर न्यू फॉर आर इम्यून सिस्टीम. ही सेल जरी आपल्या बॉडीची स्वतःचीच असेल तरी त्या सेलच्या सरफेसवरचं प्रोटीन आपल्या इम्यून सिस्टीमसाठी नवीन आहे. So all such biological agent, they also alter the proteonic structure or they alter the antigenic structure of the cell surface. अँटीजन सेलच्या सरफेसवरचं अँटीजेनिक स्ट्रक्चर बदललं आहे, त्यामुळे आपली इम्यून सिस्टीम अशा सगळ्या अँटीजनच्या अगेन्स्टही इम्यून रिस्पॉन्स तयार करेल. मग आपण म्हणूयात ह्या 3 कंडिशनमध्ये म्हणजे ड्यू टू द फिजिकल एजंट, केमिकल एजंट और बायोलॉजिकल एजंट न्यू अँटीजन्स तयार होतात, ज्याला आपण म्हणतो न्यू अँटीजन. आणि असे नवीन अँटीजन जेव्हा तयार होतात त्यामुळे सुद्धा ऑटो इम्यून डिसीजेस डेव्हलप होतात. ह्याचा आणखी एक रिझन आहे, समटाईम ड्यू टू द एक्सपोजर ऑफ सर्टन म्युटाजेनिक एजंट, आपल्या बॉडीमध्ये काही म्युटेशन्स होतात
आणि सच म्युटेशन्स ऑल्सो अल्टर्ड द स्ट्रक्चर ऑफ सर्टन अँटीजन आणि त्यालाही आपण म्हणतो न्यू अँटीजन. सो देर आर 4 रादर 3 आपण म्हणूयात 4 रिझन्स आहेत. फिजिकल एजंट आहेत, केमिकल एजंट्स आहेत, बायोलॉजिकल एजंट्स आहेत आणि म्युटेशनल एजंट्स आहेत की जे काय करतात, न्यू अँटीजन आपल्या सेलच्या सरफेसवर तयार करतात, नवीन